मित्र मी महेश, माझा चॅनल भावना शून्य राजकारणमध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा आज आपण अत्यंत ज्वलंत मुद्दा म्हणजे संसदेमध्ये राहुल गांधींनी हिंदुत्वाची जी व्याख्या केली आणि हिंदुत्वाबद्दल जे काही त्यांनी भाषण केलं त्याबद्दल विरोधकांनी प्रचंड गोंधळ निर्माण केला आणि त्या गोंधळामुळं मनामध्ये एक प्रश्न सहज येतो की हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं। आणि ह्या गोष्टीला मी तरीही टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण परवाच मला माझ्या मुलीने जेवता जेवता सहज विचारलं, कारण ती पण अशा प्रकारच्या बातम्या पाहत असते म्हणजे टीव्ही यूट्यूब अशा माध्यमातून। तर 5वी असणाऱ्या मुलीने मला सहज विचारलं की पप्पा हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं। तर हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं हे तिला व्यवस्थित समजावता यावं म्हणून एक मी कविता केली आणि त्या कवितेसोबत मी तिला हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं हे समजावण्याचा प्रयत्न पण केला। आणि मला साहजिकच असं वाटलं की हे हिंदुत्व तुम्हा लोकांना पण जे मला वाटतं किंवा जे मला परिचित आहे किंवा जे मला माहीत आहे अशा प्रकारचं हिंदुत्व तुम्हाला पण सांगावं असं मला वाटलं, म्हणून मी हा एक व्हिडिओ आज बनवत आहे हिंदुत्वावरती। सगळ्यात पहिल्यांदा आपण हिंदुत्वावरची जी कविता जी मी माझ्या मुलीला समजावण्यासाठी केली होती ती मी तुम्हाला ऐकवतो। तर हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं अशा प्रकारचा प्रश्न तिने मला विचारल्यानंतर अगदी त्याच प्रश्नाचं उत्तर मी कवितेच्या माध्यमातून तिला देण्याचा प्रयत्न केला। तर ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, तुमच्या आमच्यासाठी ते सारखं असतं। जे अयोध्येत असतं अगदी तसंच माझ्या रायगडावरही असतं। हिंदुत्व माझ्या शिवाचं कल्याणकारी स्वराज्य असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, जाती धर्माच्या भांडणातून धोक्यात येण्याइतपत ते कमजोर नसतं। माझं हिंदुत्व हिमालय इतकं कणखर आणि समुद्रा इतकं अथांग असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, राजकारण्यांसाठी ते सत्ता मिळवण्याचं साधन असतं। एकदा सत्ता मिळाली की अडगळीला पडलं ते एक सामान असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, गरिबांसाठी हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, हाताला काम आणि पोटाला 2 वेळची भाकर देणारं हिंदुत्व त्यांना प्रिय असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, सैनिकांसाठी हिंदुत्व म्हणजे देशसेवेचं व्रत असतं। स्वतःच्या रक्ताने तिरंगा उंच उंच फडकावा हेच हिंदुत्व त्यांचं खरं हिंदुत्व असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, राजकारण्यांना व्याख्या करता येईल इतकं सोपं आणि जनसामान्यांना न समजण्या इतकं अवघड ते कधीच नसतं। माझं हिंदुत्व हे सरळ आणि सोपं असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, जे वीर सावरकरांचं असतं अगदी तसंच डॉक्टर अब्दुल कलामांचंही असतं। हिंदुत्व म्हणजे देशाच्या शिरामधून वाहणारं वीर पुरुषांचं रक्त असतं। हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं। तर अशा प्रकारे हिंदुत्वाची जी व्याख्या मी कवितेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलीला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। पण मनाला एक प्रश्न पडतो की हिंदुत्व म्हणजे नक्की काय, म्हणजे राजकारण्यांना हिंदुत्व म्हणजे कसं अपेक्षित आहे आणि त्यावरून संसदेत म्हणजे हिंदुत्व हा संसदेत बांधण्याचा मुळात मुद्दाच नाहीये, तरी पण ही लोक संसदेचा बहुमूल्य वेळ हिंदुत्व नावाच्या एका छोट्या मुद्द्यावर व्यर्थ घालवतात आणि लोककल्याणकारी कामं, लोकांची कामं, देशाचे प्रोजेक्ट ह्यावरती बोलायचं सोडून म्हणजे भविष्यातल्या योजना ह्यांच्यावरती बोलायचं सोडून हिंदुत्व सारख्या एका छोट्या मुद्द्यावरती ही लोक तासनतास भांडून आपला कल्याणकारी वेळ वाया घालवतात। तर भगवस्त धारण करणं, रामाचा जप करणं, मंदिरात जाऊन बसून आरत्या करणं, रस्त्यावर म्हणजे रस्त्यावर येऊन हिंदुत्वाचा प्रचार करणं, आक्रमकता दाखवणं किंवा गर्व से कहो हम हिंदू है असं ओरडून सांगणं, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी ते सांगितलं, पण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व म्हणजे एका विशिष्ट जाती धर्माची मक्तेदारी नव्हे असा म्हणजे नंतरच्या काळामध्ये त्यांनी असा एक लोकांना म्हणजे
एक परसेप्शन पण दिला की हिंदुत्व ही कुठल्या एका विशिष्ट जाती धर्माची मक्तेदारी नाहीये की, आणि हिंदुत्व म्हणजे काय, हे आपलं देश हा हिंदुस्थान आहे. मग हिंदुस्थान म्हणजे फक्त काय हिंदू लोकांनी या देशात राहणं किंवा हिंदुत्वाचा प्रचार करणं, हिंदुत्व असं होत नाही. म्हणजे मला जे परिचित आहे ते हिंदुत्व मी तुम्हाला सांगतो. माझ्या मते ह्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक जो देशाविषयी जागरूक आहे आणि तो देशसेवेचं व्रत करतो, देशसेवेसाठी प्रयत्न करतो, ह्या देशाला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करतो, देशामध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करतो, हेच हिंदुत्व माझ्या मते खरं हिंदुत्व आहे. आणि तसं जर म्हणायला गेलं तर माझ्या मते ह्या देशातला नंबर 1चा हिंदू म्हणजे ज्याला मी प्रथम नागरिक म्हणत किंवा प्रथम नागरिक होऊनही गेला, म्हणजे ह्या देशातला जर 1 नंबरचा जर हिंदू म्हणून जर कोणाचं जर काउंटिंग करत असेल मी, तर ते आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्यासारखा हिंदुत्व आणि हिंदू मला ह्या देशामध्ये दुसरा कुठेही सापडला नाही. म्हणजे आहेत भरपूर, पण नंबर 1चा हिंदुत्व. म्हणजे त्यांनी आपलं आयुष्य ह्या हिंदुस्थानसाठी समर्पित केलं, देशाच्या सुधारणांसाठी त्यांनी प्रयत्न केले, एक आदर्श त्यांनी घालून दिला की एका हिंदुत्व म्हणजे एका हिंदुस्थानी नागरिकांना आणि एका हिंदुत्व मनामध्ये आणि ज्याच्या बुद्धीमध्ये हिंदुत्व भरलेलं आहे असा एक हिंदुत्ववादी माणूस कसा असावा याचा एक आदर्श त्यांनी निर्माण करून दिला. एकदम साधी सिंपल राहणी, विचारसरणी उच्च, आणि त्यांनी जे शोध लावले त्याच्या जोरावर आज आपण निश्चिंत आपल्या देशामध्ये एक छानशी आरामाची झोप घेतो. निश्चिंत म्हणजे आपल्याला काही टेन्शन नसतं की आपल्या सुरक्षेची आपल्याला काळजी नाही, कारण ती त्याची उपाययोजना अब्दुल कलामांनी अगदी फार पूर्वीपासूनच म्हणजे ते करून गेले. आता आपल्याला त्या बाबतीत चिंता करण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे अशा प्रकारे जे हिंदुत्व आहे ते म्हणजे हिंदुत्व, नाही की तुम्ही भगवी वस्त्र घालून एका विशिष्ट धर्मस्थळावर जाऊन आरत्या करणं, हिंदुत्वाचा प्रचार करणं, आक्रमकता दाखवणं हे हिंदुत्व नव्हे. हा एक निव्वळ धार्मिक कट्टरतेचा भाग आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदू कोण आहे, हिंदू कुठल्याही धर्माचा असू शकतो, हिंदू त्यालाच मानता येईल ज्याचं काम देशासाठी उच्च आहे, ज्यानं आपलं आयुष्य देशासाठी घालवलं, आपलं आयुष्य त्यानं देशासाठी पूर्ण वेचलं, अशा लोकांना मी हिंदू समजतो. मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो. अशा लोकांनी देशासाठी केलेलं. आता वीर अब्दुल हमीद ज्यांनी पाकिस्तानच्या लढाईमध्ये पाकिस्तानची कितीतरी टँक बर्बाद केली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मी त्यांना हिंदू समजतो. म्हणजे ते एक नंबर 1चे हिंदू झाले. म्हणजे तुमचं हिंदुत्व काय आहे हे तुम्ही तुमच्या कामातून दाखवा. म्हणजे तुमचं हिंदुत्व हे कामातून श्रेष्ठ होईल. आणि जर तुमचं हिंदुत्व जर तुम्ही अशा धार्मिक कट्टरतेतून दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तर मी हिंदुत्व मानत नाही. आता देशातल्या 150 कोटी नागरिकांची वेगवेगळी मतं असू शकतात हिंदुत्वाबद्दल, पण मी माझं मत तुम्हाला सांगतो. हिंदुत्व म्हणजे एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी. मग हे लोक काय करतायत की हे जे पक्ष आहेत म्हणजे ह्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, ह्या हिंदुत्वाचा वापर मतं मिळवण्यासाठी करतायत. तर अशा प्रकारचं हिंदुत्व नाहीये, अशा प्रकारे हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्व हा शब्द पॉलिटिकल पार्टीनं उच्चारणच म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्याला बॅन केलं पाहिजे. हिंदू हा शब्दच नाही आला पाहिजे. तुम्ही निवडणूक लढवता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवता का नाही, तुम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवता, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच बोललं पाहिजे. हिंदुत्व हा मुद्दा संसदेमध्ये असता कामा नये. हिंदुत्व तुम्ही तुमच्या कामातून दाखवा. हिंदुत्वाचा प्रचार करणं गरजेचं नाहीये किंवा ते मी तर म्हणतो की ते जरुरी नाहीये. हिंदुत्व तुम्हाला दाखवायचे, तुम्ही तुमच्या कामातून दाखवा, तुम्ही देशासाठी काय काय केलं. आणि हे जे हिंदुत्वाचा ज्यांना अगदी पोटतिडकीनं जे लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत ते सगळे मतं मिळवण्यासाठी हिंदुत्वाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. हिंदुत्व नसेल तर त्यांना एकही मत मिळणार नाही. आणि मी देशातल्या 150 कोटी नागरिकांना हे सांगू इच्छित आहे की तुम्ही ह्यांना विकासाच्या मुद्द्यावरती मतं द्या, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ह्यांना एकही मतं देऊ नका. ज्या पक्षाच्या योजना कल्याणकारी आहेत अशाच पक्षाला तुम्ही मतदान करा. हिंदुत्व
आणि हिंदुत्वाच्या नावावरती मतदान आणि लोकांना इमोशनल करून त्यांना त्यांची माती भडकवण्याचं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही सरळ सरळ लाथ मारा, असाच सल्ला मी लोकांना देईन किंवा एक विनंती मी लोकांना करेन. मला तुम्हाला विनंती करायची आहे की ह्या ज्या धर्मवाटग्यांना लाथ मारा. हिंदुत्व म्हणजे निव्वळ देशसेवा असते, देशसेवेचं व्रत असतं. तुमचा धर्म कुठलाही असो, मग तो कुठल्याही पंथाचा असो, जात धर्म हा हिंदुत्वाचा भाग नाहीये. हिंदुत्वाचा मेन भाग, हिंदुत्वाची मेन डेफिनेशन आहे तुम्ही तुमच्या देशासाठी काय केलं आणि त्यावरून तुमचं हिंदुत्व ठरवलं जाईल. मग तुम्ही हिंदू आहात की नाही, तुम्ही देशासाठी काहीच नाही केलं, तुम्ही हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही हिंदू नाहीये. सरसर मला लोकांना हे समजून सांगायचे, विनंती करायची की अशा हिंदुत्वाचा आधार घेऊन धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्या, मग ते हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो किंवा आणखीन कुठल्या धर्माचे लोक असतील, तर अशा लोकांना सरसर लाथ मारा. हिंदुत्व म्हणजे फक्त देशसेवा असते आणि ती किती प्रामाणिक भावनेनं आपण करतो आणि निस्वार्थ भावनेनं करतो, हेच हिंदुत्व मानलं जाईल. आणि अशा प्रकारचं हिंदुत्व तुम्ही पण तुमच्या मनामध्ये भरा की ज्यामुळे देशाचा विकास होईल आणि देशाच्या संसदेतल्या बहुमूल्य वेळाचं हे जे असं वेळ वाया घालवायचं काम चालू आहे ते थांबेल आणि हा वेळ विकास कामांच्या योजनांवरती डिस्कस करण्यावरती वेस्ट होईल. आणि अशा फालतू मुद्द्यांवरती संसदेचं काम तहकूब होता कामा नये. हिंदुत्व मी अजूनपर्यंत परत तुम्हाला सांगतो, हिंदुत्व म्हणजे तुम्ही जाऊन वीर पुरुषांचे चरित्र किंवा वीर पुरुषांनी लिहिलेले धर्मग्रंथ तपासा, तुम्हाला हिंदुत्वाची सरळ सरळ व्याख्या करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व म्हणजे काय असतं त्याची एकदम साधी सरळ सिंपल डेफिनेशन आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये, म्हणजे त्यांच्या आत्मचरित्र लिहिणाऱ्या लोकांनी पण समजून सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या वागण्यातून खास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं ह्याचं आपल्याला एकदम स्पष्ट उदाहरण दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू असूनही बाकी कुठल्याही धर्माच्या ज्या म्हणजे धार्मिक स्थळे आहेत त्यांना कधीच धक्का लावला नाही. त्यांच्या सेनेमध्ये, त्यांच्या स्वराज्यामध्ये विविध प्रकारचे विविध धर्माचे लोक काम करत होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मी हिंदू म्हणजे शिवाजी महाराजांचे धार्मिक ग्रंथ वाचलेत किंवा जे त्यांचे चरित्र वाचलेत जे लोकांनी लिहिले, त्यामध्ये असं लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मुसलमान होते ते अतिशय प्रामाणिक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते. म्हणजे समजा हे महाराष्ट्रातले आपले जे मुसलमान आहेत, जे दिल्लीवरून येणाऱ्या ज्या अफगाणी मुसलमानांच्या फौजा होत्या जसं औरंगजेब वगैरे, तर ह्या लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत आणि त्या गावामध्ये एखादा मराठी मुसलमान असेल तर तो मराठी मुसलमान कधीच त्या मुसलमानांना मिळाला नाही. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली आणि केवळ त्याच गोष्टींमुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजना एकदम म्हणजे गुप्त राहिल्या. आणि ही लोक इतकी, नंतर मग छत्रपती अशा प्रकारे जर कुठले मुसलमान जर छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून औरंगजेबाला मिळाले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनांची माहिती अगोदरच औरंगजेबाला मिळाली असती. त्यामुळं अशा योजना लीक झाल्या असतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये भरपूर मुसलमान होते आणि त्यांनी धर्म न बदलताही त्यांच्या सेनेमध्ये काम केलं आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि मी स्वतः एक हिंदू असून धर्माने मी स्वतःला हिंदू मानत नाही, कारण का तर माझं देशसेवेचं जे व्रत आहे किंवा देशासाठीचे जे बलिदान आहे ते अजून हिंदुत्व म्हणजे हिंदू होण्याइतपत मी केलेलं नाही, ते मानत नाही मी स्वतःला, कारण त्या उंचीपर्यंत अजून मी पोहोचलो नाही. एक दिवस ज्यावेळी माझं हे देशासाठी सर्वोच्च काम असेल, देशासाठी मी जास्त मेहनत करेन आणि देशासाठी काहीतरी देशाच्या सुधारणेत एक फुल नाही फुलाची पाकळी देईन, त्यावेळी मी स्वतःला हिंदू मानेन आणि तेच हिंदू तुम्हाला श्रेष्ठ असेल. तर अशा प्रकारे हिंदुत्वाच्या नावाखाली स्वतःचे पक्ष वाढवणारे, सत्तेत येणारे लोक आणि संसदेत हंगामा करणारे लोक जे आहेत त्यांना लाथ मारा. हे लोक देशाचं नुकसान करत आहेत. हिंदू हा त्याच्या कर्माने ठरवला जातो, हिंदू हा धर्माने ठरवला जात नाही. त्यामुळं एवढं बोलून मी हे जे माझा व्हिडिओ जो हिंदुत्वावरती मी केलेला आहे तो मी इथं संपवतो. आणि मला आशा आहे की हिंदुत्वाची व्याख्या करण्यात मी म्हणजे यशस्वी झालो असेल. विशेष म्हणजे की
हिंदू कुणाला म्हणायचं ह्याची जर उदाहरणं द्यायची शेवटच्या ह्या व्हिडिओच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की जसं की बाल गंगाधर टिळक, महात्मा गांधी किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, त्यानंतर जेवढे पण आपले परमवीर चक्र विजेते आहे, वीर अब्दुल हमीद यांना परमवीर चक्र आहे, त्यांना आपण हिंदू म्हणू शकतो. त्यांचं कर्तव्य, त्यांनी या हिंदुस्थानसाठी केलेलं योगदान आहे फार मोठं आहे, आपण त्यांना हिंदू म्हणू शकतो. मित्रहो, हिंदू बनण्यासाठी बलिदान द्यावं लागतं, देशासाठी सर्वोच्च काम करावं लागतं आणि तेव्हाच आपण स्वतःला म्हणू शकतो. नाहीतर भगवी वस्त्र धारण करून मंदिरात अगरबत्त्या जाळून किंवा कुठल्याही धर्माचा प्रचार कट्टरतेनं करून हिंदुत्व सिद्ध करता येत नाही. माझ्या कवितेची एक शेवटची लाईन मी तुमच्यासाठी शेवटी राखून ठेवली होती. ती लाईन अशी आहे, ती मी मुद्दामहून घेतली नाही, मी शेवटला काय घेतली, हिंदू धर्म धर्माने नव्हे कर्माने श्रेष्ठ व्हावा, प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद संपूर्ण जगाने घ्यावा. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ मी हिंदुत्वाचा संपवत आहे आणि मला आशा आहे की तुम्ही हिंदुत्व म्हणजे काय असाल, म्हणजे काय आहे हे मला जे वाटतं ते समजलं आहे आणि तुम्हाला जे वाटतं ते निश्चितच तुम्ही काही दिवसांमध्ये त्यामध्ये सुधारणा कराल आणि जे मला वाटतं अगदी तसंच तुम्हालाही वाटेल अशी मी आशा करतो. नमस्कार, धन्यवाद.